नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार पदासाठीचे सराव पेपर आपण पाहत आहे आणि आजचा सराव पेपर क्रमांक आहे 5वा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात आदिवासींची एकूण लोकसंख्या किती आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1.05 कोटी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? तर महाराष्ट्रातील एकूण आदिवासींचे प्रमाण आहे 9.35% ते 9.40%. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, 2026 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिला विदेशी दौरा कोणत्या देशाचा केला? सिंगापूर, इस्रायल, मलेशिया, सौदी अरेबिया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मलेशिया. पुढचा प्रश्न आहे, ड्रोन विरोधी प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले बंदर कोणते आहे? मुंद्रा, मुंबई, कोची, ओपी चिदंबरम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओपी चिदंबरम. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात वार्षिक वित्तीय विवरणशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 112, कलम 110, कलम 108, कलम 123. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 112. पुढचा प्रश्न आहे, कार्यकारी मंडळाचे नाममात्र प्रमुख कोण आहेत? प्रधानमंत्री, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, बाबर आणि राणा सांगा यांच्यात खानवाचे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? 1526, 1761, 1527, 1661. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1527. पुढचा प्रश्न आहे, पाटलीपुत्रची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सम्राट अशोक, सिकंदर लोदी, अजातशत्रू, बाबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सम्राट अशोक. पुढचा प्रश्न आहे, स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025 कोणत्या बंदराला प्रथम पारितोषिक मिळाले? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, पारादीप पोर्ट. पुढचा प्रश्न आहे, हेमिस हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? नागालँड, लडाख, जम्मू आणि काश्मीर, मेघालय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लडाख. पुढचा प्रश्न आहे, भारताला स्वातंत्र्य प्राप्तीवेळी काँग्रेस अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, जे.बी. कृपलानी, रमेशचंद्र बॅनर्जी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे.बी. कृपलानी. पुढचा प्रश्न आहे, अवैध हत्यार शेअरिंग रोखण्यासाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन शस्त्र सुरू केले आहे? महाराष्ट्र पोलीस, गुजरात पोलीस, बिहार पोलीस, दिल्ली पोलीस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिल्ली पोलीस. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? जी.व्ही. मावळणकर, सी.डी. देशमुख, सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. राजगोपालाचारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जी.व्ही. मावळणकर. पुढचा प्रश्न आहे, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बाळशास्त्री जांभेकर, राजा राममोहन रॉय, रवींद्रनाथ टागोर, एनी बेझंट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजा राममोहन रॉय. पुढचा प्रश्न आहे, मिझोराम या राज्याची राजधानी कोणती आहे? गंगटोक, दिसपूर, आयजोल, शिमला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आयजोल. पुढचा प्रश्न आहे,
नवीन राष्ट्रपतींना आपले पद ग्रहण करतेवेळी पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात? उपराष्ट्रपती, भारताचे मुख्य न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, गृहमंत्री. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारताचे मुख्य न्यायाधीश. पुढचा प्रश्न आहे, सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली, सातारा, धाराशिव, अहिल्यानगर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सांगली. पुढचा प्रश्न आहे, राजाजी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? ॲनी बेझंट, सुचिता कृपलानी, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? अणुवस्तुमान, रेणुभार, घनता, अणुक्रमांक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अणुक्रमांक. पुढचा प्रश्न आहे, वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता आहे? नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नायट्रोजन. पुढचा प्रश्न आहे, तुतीकोरीन औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, गुजरात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, बॉक्साईटचे साठे कोणत्या खडकात आढळून येतात? बेसाल्ट, आर्कियन, जांभा यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जांभा खडक. पुढचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशमधील आग्रा किल्ल्याला कोणत्या वर्षी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट करण्यात आले? 2000, 1995, 1980, 1983. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1983. पुढचा प्रश्न आहे, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, मुळा मुठा. पुणे शहर वसले आहे मुळा मुठा नदीच्या काठावर. तर हे होते आजच्या व्हिडिओचे 25 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.